नमस्कार मुलांनो, नैसर्गिक साधन संपत्तीमधील भाग 5 मध्ये आपण जंगलतोड हा जो भाग आहे तर तो अभ्यासला होता। आजच्या तासाला आपण अभ्यासूया जैवविविधता आणि आदिवासी लोकसंख्या। मुलांनो, जैवविविधता आणि आदिवासी लोकसंख्या अगोदर आपण जैवविविधता म्हणजे काय आणि आदिवासी म्हणजे काय या घटकांचा विचार करू आणि नंतर जैवविविधता आणि आदिवासी जीवन कशा पद्धतीने एकमेकांवरती अवलंबून आहे त्याचा या प्रकरणामध्ये अभ्यास या ठिकाणी करू। जैवविविधता म्हणजे काय मुलांनो, तर विशिष्ट परिस्थितीत वाढणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पती, प्राणी व जीवाणूंच्या जाती म्हणजे जैवविविधता होय। जैवविविधता म्हणजे काय, तर दुसरी व्याख्या आहे हवा, मृदा, जल परिसंस्थांमध्ये असणारे वेगवेगळे सजीव घटक आणि त्यांच्यातील जनुकीय जाती व परिसंस्था यांच्या आधारे असलेली भिन्नता, विविधता म्हणजे जैवविविधता। या दोनही व्याख्यांवरून मुलांना एक गोष्ट लक्षात येते की विशिष्ट परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात, त्याचप्रमाणे प्राणीही आढळतात, वेगवेगळ्या जीवाणूंच्या जातीही आढळतात। जसा प्रदेश बदलेल तशा आपल्याला वनस्पती, प्राणी आणि जीवाणूंमध्ये विविधता त्या ठिकाणी दिसून येईल। या विविधतेलाच त्या ठिकाणी जैवविविधता म्हणून ओळखलं जातं। या जैवविविधतेच्या प्रामुख्याने व्याख्या या ठिकाणी आहे। यानंतर आहे आदिवासी। मुलांना आदिवासी कशाला म्हटलं जातं, तर एका समान भाषेचा वापर करणाऱ्या, एकाच पूर्वजांपासून ज्यांची उत्पत्ती झालेली आहे असं सांगणारा एक विशिष्ट भूप्रदेशामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे, तंत्रसहाय्य दृष्टिकोनातून हे मागास आढळता, अक्षर ओळख नसलेल्या व रक्तसंबंधांच्या आधारित सामाजिक आणि राजकीय रीतिरिवाजांचं प्रामाणिकपणे पालन करणारा एकजिन्सी गटास आदिवासी म्हणून ओळखलं जातं। या व्याख्येच्या व्यतिरिक्तही मुलांनो आदिवासी म्हणजे काय, तर निसर्गामध्ये राहणारे, प्रामुख्याने निसर्गातीलच घटकांचा अन्न, वस्त्र, निवारा यासाठी वापर करणारा जो काही गट आहे, जो इतर शहरातील गटांपेक्षा वेगळ्या स्वरूपाचा आहे, अशा गटालाही आदिवासी म्हणून ओळखलं जातं। आदिवासींची एकूण संख्या जर भारतामध्ये बघितल्या तर 700 जाती त्या ठिकाणी आपल्याला आदिवासींच्या भारतामध्ये त्या ठिकाणी आढळतात। मग आदिवासी हे जे आहे तर हे कुठं आढळतात, तर मी मगाशीच म्हटली की डोंगराळ प्रदेशामध्ये प्रामुख्याने आदिवासी जे आहे, डोंगर असेल किंवा इतर घटकांपासून हे वेगळ्या स्वरूपाचे आढळतात व जगामध्येही यांचे वेगळे प्रकार आहे, भारतामध्येही आदिवासींचे वेगवेगळे प्रकार आहे। अगोदर आपण जगामधील आदिवासींचे प्रकार त्या ठिकाणी अभ्यासू आणि नंतर मी भारतातील आदिवासींचे जाती जमाती ज्या आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे। जगातील प्रमुख आदिवासी जमाती कुठल्या, तर प्रामुख्याने पिग्मी, बुशमेन, एस्किमो, सेमांग, सकाई आणि मसाई या प्रामुख्याने जगातील प्रमुख आदिवासी जमाती आहेत। मग या जमाती कशा स्वरूपाच्या राहतात, ते या जंगलांमध्ये प्रामुख्याने आदिवासी जमाती राहताना दिसून येतात। या ज्या आहेत त्या निसर्गाचं संवर्धन, संरक्षण करण्याचं काम जे आहे तर या जमाती त्या ठिकाणी करतात। निसर्गातीलच घटकांचा अन्न म्हणून वापर करतात, शेती करणं, त्याचबरोबर शिकार करणं, फळं, कंदमुळं गोळा करणं यासारखे व्यवसाय जे आहेत हे व्यवसाय या आदिवासी जमातींचे त्या ठिकाणी दिसून येतात। या जगातील प्रमुख आदिवासी जमातींच्या बरोबरच भारतामध्येही काही आदिवासी जमाती आहेत। त्या प्रमुख जमातींचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। 2001च्या जनगणनेनुसार मुलांनो 8,43,00,000 आदिवासी भारतामध्ये आहे। यापैकी 20% मध्य प्रदेशामध्ये आहेत, तर ओरिसामध्ये 10%, बिहार आणि महाराष्ट्रामध्ये 9% आदिवासी आढळतात, गुजरातमध्ये 9%, राजस्थानमध्ये 8%। एवढं प्रमाण जे आहे तर ते आदिवासींचं भारतामध्ये त्या ठिकाणी दिसून येतं। भारतामध्येही जगाच्या सारख्याच काही आदिवासी जमाती आढळतात। मग यामध्ये भिल्ल, नागा, गोंड, तोडा आणि संताळ या प्रामुख्याने प्रमुख आदिवासी जमाती ज्या आहेत त्या भारतामध्ये त्या ठिकाणी दिसून येतात। या आदिवासी जमातींचं संपूर्ण आयुष्य
हे वनस्पती जंगल यांच्यावरती आधारित असलेलं दिसून येतं. निसर्गाचं संरक्षण करण्याचं काम हे आदिवासी मोठ्या प्रमाणावरती करतात. निसर्गातील पशु पक्षी यांचं संरक्षण त्या ठिकाणी जंगलांमुळे होतं आणि जंगलांचं संरक्षण करण्याचं काम जे आहे तर या आदिवासी करताना दिसून येतात. मग जैवविविधता आणि आदिवासी यांचा संबंध काय? तर भारतामध्ये जैवविविधतेचा जर विचार केला तर नुसतं वनस्पतींच्या प्रजाती 45,000 आहे. त्यात 15,000 फुलझाडं आहे आणि 8,10,000 प्राणी प्रजाती त्या ठिकाणी आढळतात. या प्रजातींचं संरक्षण करण्याचं काम जैवविविधतेचं आदिवासी करताना दिसून येतं. मुलांनो, पिकाची पेरणी करायची असेल शेतामध्ये तर शेतामध्ये बी पेरण्याचं तंत्र आदिवासी जमातींना चांगलं ज्ञात आहे. कुठल्या कालावधीमध्ये कुठलं बी पेरायचं यांचं तंत्र यांना अवगत आहे. म्हणजे जर अतिरिक्त पाऊस पडला तर कुठलं तांदळाचं पीक पेरायचं, त्यानंतर कमी जर पाऊस पडला तर कुठल्या बियाचा वापर करायचं हे तंत्र आदिवासींना माहीत आहे. त्यामुळे हे प्रत्येक वर्षी चांगल्या स्वरूपाचं उत्पादन जे आहे तर ते उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतात. शेती पद्धती यांच्या शेतीच्या पद्धती ज्या आहेत त्या संपूर्णतः निसर्गावरती अवलंबून आहे. नैसर्गिक पद्धतीने हे शेती करताना दिसून येतात. इथं कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी आदिवासी जमाती करताना दिसून येत नाही. म्हणून शेतातून उत्पन्न घेताना ज्वारी असेल, मका असेल किंवा काही स्वरूपामध्ये कंदवर्गीय पिकं जे आहेत त्यांचं उत्पादन घेताना दिसून येतात. याच्याबरोबरच जंगलामधील फळे, कंदमुळे गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी आदिवासी जमाती करताना आढळतात. यांचं पशुपालन हाही त्या ठिकाणी व्यवसाय आढळतो. मग पशुपालन करताना गायींना ते माता समजतात. जसं आईला बाळाला आईची गरज असते त्याच पद्धतीने गायीला सुद्धा गायीचं दूध हे तिच्या वासरासाठी हे ठरवतात. शेळ्या, बैल, डुकरे, कोंबडी यासारख्या प्राण्यांची त्या ठिकाणी पालन करताना दिसून येतात. वन्य पदार्थ गोळा करणं, लाकूड, मध, डिंक, मोहाच्या झाडाची फुले गोळा करण्याचं काम हे करताना दिसून येतात. मुलांना या ठिकाणी मी काही प्रश्न विचारते तुम्हाला. खालीलपैकी जगातील कोणती आदिवासी जमात नाही? तर पिग्मी आणि बुशमेन ह्या जगातील प्रमुख आदिवासी जमाती आहे, परंतु भिल्ल ही भारतातील आदिवासी जमात आहे. आदिवासींची एकूण संख्या भारतातील किती आहे? तर 700 आदिवासींची संख्या जी आहे तर ती भारतामध्ये आहे. भारतात वनस्पती जैवविविधता प्रजाती किती आहे? तर 4500 इतक्या वनस्पती जैवविविधता प्रजाती ज्या आहेत त्या प्रजाती या ठिकाणी भारतातील आहे. विद्यार्थ्यांनो, आदिवासींचा सहभाग जैवविविधतेच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप मोठा आहे. मोठ्या प्रमाणावरती निसर्गाचं संवर्धन करण्याचं काम हे आदिवासी जमाती त्या ठिकाणी करताना दिसून येत आहे. आणि म्हणून जैवविविधता आणि आदिवासी जीवन यांचा निकटचा त्या ठिकाणी संबंध आहे. आजच्या तासाला मी इथे थांबते. पुढील भाग मी पुढच्या तासाला शिकवते मुलांना. धन्यवाद.